विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2 यामधील गणित 1 मधील प्रथम कृतीपत्रिका सोडवणार आहोत। तत्पूर्वी सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय व तो कशासाठी आपल्याला सोडवायचा आहे याची प्रस्तावना आपण पाहणार आहोत। पालकांसाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। कोविडच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही। नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा कधी सुरू होतील याबाबतही माहिती नाही। त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचायचं आहे। नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा उद्देश समोर ठेवून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। याचाच अर्थ असा आहे की मागच्या वर्षी जी आपली शाळा झाली नाही आणि आपण पुढच्या वर्गात आलेलो आहोत, तर मागील काही क्षमता आपल्या विकसित होणं गरजेचं आहे आणि त्याकरता सेतू अभ्यासक्रम हा एकूण 45 दिवसांचा असून त्या ठराविक कालावधीनंतर घ्यावयाच्या 3 चाचण्यांचा समावेश आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, सेतू अभ्यासक्रम हा मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित असून मागील इयत्तेचा पाठ्यक्रम व सध्याच्या इयत्तेचा पाठ्यक्रम यांना जोडणारा दुवा आहे। याचाच अर्थ जर सेतू अभ्यासक्रम आपण समजून घेतला नाही तर या वर्षीच्या ज्या क्षमता आहेत, या वर्षीचा जो पाठ्यक्रम आहे तो आपल्याला समजण्यास कठीण जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला सेतू अभ्यासक्रम समजून घेणं आवश्यक आहे। सदर अभ्यासक्रम हा इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकावर आधारित आहे। मागील वर्षाचे इयत्तेत जो आपला अभ्यास झाला नाही तो अभ्यास करून घेण्याची ही वेळ आहे किंवा याशिवाय आपल्याला पुढचा अभ्यास घेता येणार नाही, समजणारही नाही। त्यामुळे आपल्याला सदर अभ्यासक्रमात घटक व उपघटक कृतीपत्रिकांचा वर्कशीटचा समावेश आहे आणि ह्या कृतीपत्रिका आपल्याला सोडवायच्या आहेत। आता ह्या कृतीपत्रिका सामान्यतः 6 भागात विभागलेल्या आहेत। ते 6 भाग कोणते हे जर आपण आधी समजून घेतलं नाही तर आपण काय करत आहोत हे आपल्याला कळणार नाही। तर पहिला भाग आहे अध्ययन निष्पत्ती, क्षमता विधाने, विद्यार्थी नेमके काय शिकणार हे पहिल्या भागामध्ये आपल्याला दिलेलं आहे। प्रत्येक कृतीपत्रिकेच्या पहिल्या भागात पहिलं विधान आहे की या कृतीपत्रिकेत आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे। दुसरा भाग थोडे समजावून घेऊ, म्हणजे ज्या संकल्पना याच्यामध्ये आहेत त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे। तिसऱ्या भागामध्ये थोडासा सराव आहे, सरावासाठी काही उदाहरणे आहेत, गणितामध्ये उदाहरणांना फार महत्त्व आहे। चौथा भाग तुम्हाला सोडून पाहण्यासाठी, म्हणजे जी संकल्पना आहे ती समजली की नाही हे पाहण्यासाठी काही प्रश्न, कृती आणि स्वाध्याय या ठिकाणी दिलेले आहेत। आणि 5वा भाग हा थोडी मदत, संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजावून सांगण्यासाठी काही व्हिडिओ लिंक्स, QR कोड्स या ठिकाणी दिलेले आहेत। आणि 6वा भाग विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यमापन करायचं आहे आणि सांगितलेला अभ्यास आपल्याला समजला की नाही यासाठी काही विधाने त्या ठिकाणी करायची आहेत। अशा पद्धतीनं नेमकं या ठिकाणी कृतीपत्रिका काय आहे आणि पालकांना त्या ठिकाणी काय करायचं आहे। आता हा कृतीपत्रिकेचा जो भाग आहे तो विद्यार्थी कसं सोडवणार हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत। मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी आणि या वर्षीच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हे उद्दिष्ट समोर ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। आता यामध्ये सुद्धा तेच सांगितलेले आहे, सेतू अभ्यासक्रम एकूण 45 दिवसांचा असून त्यात ठराविक कालावधीनंतर 3 चाचण्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर हा अभ्यासक्रम क्रमाने सोडवावा। विद्यार्थ्यांसाठी सूचना, एकदमच पुढं जाऊ नये। जरी आपल्याला सोडवण्यासाठी लेट झाला असेल तरीसुद्धा तो क्रमाने सोडवावा, कारण क्रमाला फार महत्त्व आहे। एक संकल्पना दुसऱ्या संकल्पनेवर अवलंबून आहे। या दिवसनिहाय तयार केलेल्या कृतीपत्रिका आहेत। दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा या पद्धतीच्या आहेत। तर त्या तुम्ही क्रमाने सोडवाव्यात। कृतीपत्रिका सोडवताना अडचण आल्यास शिक्षक किंवा पालकांची मदत घ्यावी।
नुसते शिक्षक आणि पालक नाही, आपला मोठा भाऊ असेल, बहीण असेल, इतर शेजारी काही विद्यार्थी आपल्यापेक्षा वरच्या वर्गात असतील तर त्यांचीसुद्धा आपण मदत घ्यायला हरकत नाही. दिलेली कृतीपत्रिकेत दिलेला पाठ्यांश अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी काही व्हिडिओ लिंक दिलेले आहेत, त्यासुद्धा आपण पाहण्यास हरकत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हा अभ्यास सोडवायचा आहे. दिलेल्या नियोजनानुसार येणाऱ्या चाचण्या सोडवा. आता चाचण्या केव्हा येतील? एकूण 45 दिवसाचा प्रोग्राम आहे. 15-1-15, 15-2-30 आणि 15-3-45. म्हणजे प्रत्येक 15 दिवसानंतर एक चाचणी आहे. ती चाचणी आपण सोडवायची आहे. चाचणी सोडवून झाल्यावर शिक्षकांकडून तपासून घ्यावी. शेवटी दिलेल्या उत्तरसूचीच्या मदतीने आपल्या उत्तरांची खात्री करावी. त्या ठिकाणी उत्तरसूचीसुद्धा दिलेली आहे, ते आपण शिक्षकांकडून तपासून घ्यावी. न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी काही अभ्यास केलेला आहे. मग आता चाचणी दिल्यावर आपल्या असं लक्षात येतं की कोणता भाग आपल्याला समजलेला आहे आणि कोणता भाग न समजलेला आहे. तर जो भाग समजलेला नाही तो मात्र आत्ताच शिक्षकांना विचारून घेणं आवश्यक आहे. कारण वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही बोर्डाची परीक्षा असल्यामुळे त्यांना जर काही भाग समजला नाही तर पुढच्या वर्गातील कोणताही भाग त्यांना समजणार नाही. त्यामुळे ही काळजी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घ्यायची आहे. तर एवढ्या विवेचनावरून सर्व विद्यार्थ्यांची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या ठिकाणी सेतू अभ्यासक्रम नेमका काय आहे. सेतू म्हणजे काय? ब्रिज कोर्स. ब्रिज म्हणजे काय की 2 ठिकाणांना, 2 भागांना जोडणारा दुवा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल तर आपण पूल किंवा सेतू किंवा ब्रिजचा वापर करतो. तसंच वर्ग 9वीतून वर्ग 10वीत आपण चाललेलो आहोत. मागच्या वर्षी अभ्यास हा कमी प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारचा सेतू, 2 गोष्टींना जोडणारा दुवा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. आणि आपल्या वर्ग 10वीच्या गणितातील पहिली जी कृतीपत्रिका आहे, या ठिकाणी पहिली कृतीपत्रिका, पहिला दिवस, वर्ग 10वा आणि गणित भाग 1, तर त्यातला आहे घटक संच. आता या ठिकाणी संच हा घटक का घेतला? वर्ग 9वीतलं पहिलं प्रकरण आहे संच. मग तो संच जर समजला नाही, जरी वर्ग 10वी संच हे प्रकरण नसलं तरी बऱ्याच उदाहरणामध्ये संच यावरील उदाहरणे विचारली जातात. ही संकल्पना वर्ग 10वीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बरेच विद्यार्थी असं म्हणतील की 10वीमध्ये तर हे प्रकरणच नाही. जरी नसलं तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध येतच असतो. मग त्यातले कोणते कोणते उपघटक आहेत? संच पहा, सर्वांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. संच, संबोध म्हणजे संच म्हणजे काय? संच लिहिण्याच्या पद्धती आणि त्यातील घटक लिहिण्याच्या पद्धती. आता यात क्षमता विधाने म्हणजे मुलांना नेमकं याच्यातून काय यायला पाहिजे किंवा येणं आवश्यक आहे. संच ओळखता आला पाहिजे, सर्वात महत्त्वाची गोष्ट. संच यादी पद्धतीने लिहिता आला पाहिजे आणि संचातील घटकांची संख्या लिहिता आली पाहिजे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की संच ओळखता येणे यावर बोर्डात प्रश्न विचारला जातो का? तर नाही. पण संच जर ओळखता आला नाही तर तो यादी पद्धतीने लिहिता येणार नाही आणि त्याच्यातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येणार नाही. संच कशाला म्हणायचं? तर ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी आपण जर आठवूया मागच्या वर्षी आपण काय काय पाहिलं होतं. पहा, त्याच्यामध्ये कोणती गोष्ट पाहिली होती आपण? त्यासाठी एक प्रश्न घेऊ आपण. खालील संख्यांचे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यामध्ये वर्गीकरण करा. किती संख्या दिल्या पहा? 12, -7, 0, 32, -1 आणि 9. तर 3 भागामध्ये विभाजन करण्यास आपल्याला सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी. तर सर्वप्रथम नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. आता यामध्ये लाल अक्षराने जे लिहिलेलं आहे ते उत्तरं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. पहा, आपल्या कृतीपत्रिकेत उत्तरे नाहीत. तर ही उत्तरे जर तुम्हाला आली नाही, काही जर अडचण आली, समजलं नाही, त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. तर या दिलेल्या संख्यांमध्ये -7, 0 आणि -1 या संख्या निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जात नाहीत. त्यामुळे 9, 12 आणि 32 या नैसर्गिक संख्या आहेत. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या 0 पासून सुरुवात होतात. 0, 9,
12 आणि 32, 0, 9, 12, 32 या पूर्ण संख्या आहेत. आणि पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील सगळ्या संख्या, शून्य, धन आणि ऋण म्हणजे या गटातल्या संपूर्ण संख्या म्हणजे -7, -1, 0, 9, 12 आणि 32. तर यावरून आपला संख्यांचा सर्व अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. आता उजळणी करण्यासाठी अजून एक नवीन प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी. खालील संख्यांचे समसंख्या, विषमसंख्या आणि मूळ संख्या यामध्ये वर्गीकरण करा. आता बराचसा गॅप पडल्यामुळे मुलांच्या काही संकल्पना ह्या आपल्या विसरलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या म्हणजे काय थोडक्यात पाहणार आहोत. ज्या संख्यांना 2ने भाग दिले असता निःशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते, अशा संख्या या ठिकाणी समसंख्या म्हणतो. तर यामध्ये 2, 14 आणि 52 या संख्यांना 2ने पूर्ण भाग गेल्यानंतर बाकी शून्य येते. आणि त्यापैकी 11, 27, 31 आणि 97 यांना मात्र 2ने भाग जातो परंतु बाकी शून्य येत नाही म्हणजे पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे त्या विषम संख्या आहेत. आणि मूळ संख्या कशाला म्हणतो आपण? मूळ संख्याची व्याख्या अशी आहे की ज्या संख्यांचे अवयव पाडले असता त्याचा एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही अवयव येत नाही म्हणजे एक आणि ती मूळची संख्या. आता प्रथम आपण 11 जर घेतले तर 11 गुणिले 1 दुसरा अवयव त्याचा पडत नाही. 14चे मात्र अवयव दुसरे पडतात, 2 14, 9 त्रिक 27, 31 एक 31, 13 चौक 52, 97चे सुद्धा अवयव पडत नाहीत आणि 2चे सुद्धा अवयव पडत नाहीत. म्हणून 2, 11, 31 आणि 97 या मूळ संख्या आहेत. यावरून आपले म्हणजे मूळच्या ज्या संकल्पना आहेत या ठिकाणी गणिताबद्दलच्या त्या आपल्या थोड्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आता मूळ मुद्दा संचाचा येतो या ठिकाणी. संच म्हणजे काय? ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. अचूकपणे सांगता आले पाहिजे म्हणजे कसं? संचाला नाव देण्यासाठी कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी असे इंग्रजी वर्णमालेतील अक्षर वापरतात आणि त्यातील घटक दाखवण्यासाठी स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी ही इंग्रजी अक्षरे वापरली जातात. आता कॅपिटल एन म्हणजे काय? नैसर्गिक संख्यांचं, नॅचरल नंबर्स. कॅपिटल डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा संच, बरोबर. आणि डब्ल्यूला होल नंबर्स असे म्हणतात. आणि पी हा एक संच घेतला आहे तो इंद्रधनुष्यातील रंगांचा संच आहे. आता तुम्हाला जर मी म्हणलं की नैसर्गिक संख्यांचा संच तुम्ही सांगा तर तुम्ही काय सांगणार? निश्चितपणे सांगणार की महिरपी कंसामध्ये 1 पासून 1, 2, 3 आणि अनंतापर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. पूर्ण संख्या जर विचारल्या तर तुम्ही महिरपी कंसामध्ये शून्यापासून सुरू होणाऱ्या 1, 2, 3 आणि अनंतापर्यंतच्या संख्यांचा संच म्हणजे पूर्ण संख्यांचा संच आहे. आणि इंद्रधनुष्यातील रंगांचा संच म्हणजे इंद्रधनुष्यातील रंग कोणते? जाता नाही पाणी पी, जांभळा, हे जे सगळे इंद्रधनुष्यातील रंग आहेत ते नेमकेपणाने आपण सांगतो. म्हणजे ज्या समूहातील घटक नेमकेपणाने सांगता येतात त्यांनाच आपण संच म्हणतो. मग नेमकेपणाने कोणाला सांगता येत नाही? एक उदाहरण घेऊ, पुढे उदाहरणं येणार आहेत. आपल्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचं संच. ज्या ठिकाणी विशेषणं वापरली जातात ते नेमके सांगता येत नाहीत. आता आपल्याला एखादा विद्यार्थी हुशार वाटू शकतो पण त्यापेक्षाही दुसरा एखादा विद्यार्थी हुशार असू शकतो. मग हुशार म्हणजे नेमकं कोण हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून हुशार, आनंदी, मूर्ख असे जे काही विशेषणं लागलेली जे वाक्य आहेत त्यांना आपल्याला संच म्हणता येत नाही. आता संच लिहिण्याची पद्धती कशी आहे तर त्याचे काही नियम सांगितलेले आहेत. पहा, त्याचे नियम महत्त्वाचे समजून घेणे. पहा काय नियम आहेत. संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. महिरपी कंस म्हणजे पहा या ठिकाणी दाखवलेला हा जो कंस आहे याला महिरपी कंस म्हणतात. कंसाचे अनेक प्रकार आहेत. साधा कंस, बरोबर आहे, चौकट कंस, महिरपी कंस. त्यातला या ठिकाणी महिरपी कंसच वापरला जातो. प्रत्येक घटक वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविराम देतात. या ठिकाणी पहा 2 नंतर 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. एक घटक एकदाच लिहावा इतकेच महत्त्वाचे आहे. क्रम कसाही लिहिला तरी चालतो. 2, 4, 6, 8, 10च्या ऐवजी 10, 8, 6, 4, 2
असे लिहिलं तरी चालतं, परंतु 2 ही संख्या एकदाच आली पाहिजे. नुसती संख्या नाही तर अक्षरंसुद्धा आपल्याला एकदाच येणे महत्त्वाचे आहे. पहा, त्याच्यातील 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच दिलेला आहे आपल्याला. ए 2 4 6 8 10, किंवा याला असंही लिहिता येतं ए बरोबर 4 8 10 2 6, कसंही लिहिता येतं. आता मॅथमॅटिक्स MATHEMATICS या शब्दातील अक्षरांचा संच. आता या ठिकाणी M आलं, T आलं, H आलं, EI आलं आणि C आणि S आलं. आता या स्पेलिंगमध्ये दोनदा आले होते मॅथमॅटिक्सच्या, या ठिकाणी मात्र एकदाच आलेला आहे. हा सर्वात तर या ठिकाणी हा संच अक्षर हे एकदाच आले पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम या ठिकाणी आहे. आणि आता पुढच्या भागामध्ये पुढचा प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे की स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला स्वाध्याय याच्यावरती दिलेला आहे. खालीलपैकी प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता समूह संच आहे? सगळ्यात महत्त्वाचा. आठवड्यातील वार, गावातील आनंदी व्यक्ती, पुस्तकातील सोपी उदाहरणे आणि शाळेतील हुशार विद्यार्थी. आता आठवड्यातले वार आपण निश्चित सांगू शकतो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बरोबर. त्यानंतर गावातील आनंदी व्यक्ती आपल्याला सांगता येतील का? आपण जर एखाद्याला आनंदी समजलं तर त्यापेक्षाही दुसरा आनंदी असू शकतो, बरोबर. तर ते आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. त्याची उत्तरं प्रत्येकांची वेगवेगळी असतील, म्हणून आपल्याला त्याला संच म्हणता येत नाही. पुस्तकातील सोपी उदाहरणे. आता मला जे उदाहरण सोपं वाटतं ते दुसऱ्याला वाटेल असं सांगता येणार नाही आपल्याला. त्यामुळे सोपी उदाहरणे नेमकी कोणती हे सांगणं अवघड आहे. शाळेतील हुशार विद्यार्थी. मला जो हुशार वाटतो तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना हुशार वाटू शकत नाही, म्हणून सर्वांना व्यवस्थित आणि नेमकं सांगता येईल अशा उदाहरणालाच संच असं म्हणतात. आठवड्यातील वार जर कोणालाही विचारले, कोणत्याही भाषेतल्या विद्यार्थ्याला विचारले, तर तो त्याच्या भाषेत परंतु वार हेच सांगणार. त्यामुळे आठवड्यातील वार हा या ठिकाणी समूह संच आहे. त्यानंतर जर P बरोबर कॉलेज या शब्दातील अक्षरांचा संच आहे, तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कसा लिहिणार? COLLEGE या ठिकाणी L डबल आलेला आहे आणि E डबल आलेला आहे. तर डबल आलेला संच असतो का? नाही. म्हणजे या ठिकाणी A हा संच असणार नाही. CLE Bमध्ये दिलेला आहे. CLE या ठिकाणी G घेतलं आहे का? नाही घेतलं, म्हणून हा सुद्धा संच असणार नाही. Cमध्ये मात्र COLEG या ठिकाणी सर्व अक्षरे घेतलेली आहेत आणि डबल आलेली नाहीत. त्यामुळं Cला मी येथे गोल केलेला आहे, हे त्याचं उत्तर आहे. Dमध्ये COLG घेतलं, परंतु E इथं घेतलं का? नाही. म्हणजे प्रत्येक अक्षर आलं पाहिजे, कॉमा दिलेला पाहिजे आणि कोणतंही अक्षर डबल येता कामा नये. तिसऱ्या उदाहरणात जर M बरोबर 3 6 9 12 15 18 असेल, तर N ऑफ M म्हणजे नंबर ऑफ M's म्हणजे M या घटकातील संचातील घटक किती? आता आपण जर मोजले 1 2 3 4 5 6, तर या ठिकाणी 6 घटक आहेत. Aमध्ये 5 लिहिले, Cमध्ये 4 लिहिले, Dमध्ये 7 लिहिले, म्हणून या ठिकाणी काय असणार? या ठिकाणी याचं उत्तर B असणार. आता दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, पहा की संच आणि यादी पद्धतीने सारणी पूर्ण करायची आपल्याला. हा संच 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच आहे. आता मूळ संख्या म्हणजे कशा? की ज्या संख्यांचे 1 आणि ती संख्या या व्यतिरिक्त कोणतेही अवयव असत नाहीत त्याला मूळ संख्या असे म्हणतात. आता यामध्ये पहा, 1 ते 20 मध्ये 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, कारण तिचा वापर व्याख्या सांगण्यासाठी केला जातो, म्हणून तिला आपल्याला मूळ आणि संयुक्तमध्ये घेता येत नाही. सम आणि विषममध्ये घेता येतं, परंतु संयुक्त आणि मूळमध्ये घेता येत नाही. का घेता येत नाही? त्याचं कारण एकच आहे की मूळ आणि संयुक्त संख्यांच्या व्याख्येसाठी तिचा वापर केला जातो. मग 2 पासून सुरुवात झाली. 2चे अवयव 2 आणि 1च पडतात. 3चे अवयव 3 आणि 1च पडतात. 5चे तसेच पडतात. 7चे तसेच पडतात. 11 13 17 आणि 19 एवढ्याच संख्या 1 ते 20 मध्ये मूळ संख्या आहेत. इतर संख्या तुम्ही पहा, 4 जर घेतलं, 4चे अवयव 2 दोन्ही 4, 2 गुणिले 2. 6चे अवयव बेत्रिक 6, 8चे अवयव बेचोक 8, त्यामुळे त्यांना आपण मूळ संख्या म्हणत नाही, त्या संयुक्त संख्या आहे. दुसरं उदाहरण B हा क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच आहे. मग B बरोबर, आता यात इथं पहा CRIC
सी डबल आलेला आहे KET, CRIKET. सी डबल आलेला आपण घेतलेलं नाही, महिरपी कंस घेतलेला आहे आणि प्रत्येकानंतर स्वल्पविराम या ठिकाणी दिलेला आहे. सी हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच या ठिकाणी आहे. एक मिनटं. सी हा इंग्रजीतील वर्णमालेतील स्वरांचा संच आहे. आता इंग्रजी वर्णमालेतील स्वर त्याचा संच आपल्याला सी घ्यायला सांगितलेला आहे. इंग्रजी वर्णमालेमध्ये कोणकोणते स्वर आहेत? AEIOU. प्रत्येक स्वल्पविरामाने घेतलेला आहे आणि महिरपी कंसामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. चौथा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी. डी हा 50पेक्षा लहान 4च्या पटीतील संख्यांचा संच आहे. 4च्या पटीतील म्हणजे 4च्या पाढ्यातील, म्हणजे काय 4च्या पाढ्यातील घेत असताना फक्त 40पर्यंतच येतील का? नाही, तर 40च्या पुढे येतील. डी बरोबर 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44 आणि 48. त्याच्या पुढच्या संख्या येणार नाहीत, कारण आपल्याला 50पेक्षा लहानच सांगितलेले आहेत. पुढची संख्या 52 येईल, ती 50पेक्षा मोठी येईल. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, ई हा 1 ते 50मधील पूर्ण वर्ग संख्यांचा संच आहे. आता ई बरोबर पूर्ण वर्ग 1चा वर्ग 1च आहे किंवा 1 हा पूर्ण वर्ग आहे, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 16 हा पूर्ण वर्ग 4चा आहे, 25 हा 5चा आहे, 36 हा 6चा आहे आणि 49 हा 7चा आहे. 1 ते 50मधील जे स्वतः पूर्ण वर्ग आहेत अशाच संख्या आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत. त्या इतक्या झाल्या, त्या महिरपी कंसाने दाखवल्या आणि या ठिकाणी प्रत्येक संख्येनंतर स्वल्पविराम या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण पहिला दिवस पूर्ण सोडवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर काही शंका आपल्याला असतील तर आपण आपल्या शिक्षकांना जरूर विचाराव्यात. या ठिकाणी कोणतीही शंका राहू नये, कारण याचा परिणाम आपल्या 10वीच्या बोर्डाच्या या परीक्षेवर होणार आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.